हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण। तशी रेसिपी काही खास नाही, पण उपयोगी मात्र नक्कीच आहे। तर चला पाहूया कांदा खोबऱ्याचे वाटण आणि टिप्स अँड ट्रिक्स। आधी इथे मी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि त्यासोबतच कांदाही बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा आपण उभा चिरून घेतलेला आहे। सोबतच आपण लसूण आणि आलं सुद्धा घेतलेलं आहे। आपण या वाटणमध्ये आलं, लसूण, कांदा आणि खोबरं हे सगळं जिन्नस ॲड करणार आहोत। इथे मी कढई ठेवलेली आहे, त्या कढई चांगली तापवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये किसलेलं खोबरं ॲड करायचं आहे। हे खोबरं चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जेव्हा आपण खोबरं कढईमध्ये टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम ही स्लो करायची आहे, बिकॉज खोबरं भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि हे आपल्याला चांगलं गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायचं आहे। जेवढं नीट आपण कांदा आणि खोबरं भाजून घेणार तेवढं आपलं वाटण जे आहे हे जास्त दिवस टिकणार आहे। आता खोबरं हळूहळू गोल्डन ब्राऊन व्हायला लागलेलं आहे। साधारण पावसाळाही चालू झाला आहे। या मृग नक्षत्रामध्ये एकदा तरी आपल्याकडे चिकनचा बेत होतोच। सो हे वाटण आपण चिकनचा रस्सा असू दे किंवा मटण बनवू दे किंवा कडधान्याची उसळ, सगळ्यालाच आपण हे वाटण वापरू शकतो। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपले खोबरं जे आहे ते भाजून तयार आहे। आता याच्यामध्येच आपण थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये लसूण आणि आलं सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचं आहे। या वाटणमध्ये तुम्ही हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीरही टाकू शकता। कोथिंबीर फक्त भाजून घ्यायची नाही आहे तुम्हाला। आलं लसूणही तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे। एकदा आलं लसूण नीट परतवून झालं की त्यामध्ये तुम्हाला कांदा ॲड करायचा आहे। कांदासुद्धा छान परतवून घ्यायचा आहे, गोल्डन ब्राऊन आला पाहिजे कांद्याला। कांदा परतण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, त्यामध्ये थोडं तेल ॲड करून छान परतवून घ्यायचा आणि अशा प्रकारे कांदा परतवून झालेला आहे। आपलं खोबरंसुद्धा एकदम कुरकुरीत भाजून तयार आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिला तुम्हाला खोबरं बारीक वाटून घ्यायचं आहे। खोबरं एकदम नीट बारीक वाटून झाल्यानंतर मग त्यामध्ये तुम्हाला कांदा ॲड करायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता कांदा आणि खोबऱ्याचं हे असं वाटण तयार झालेलं आहे। या वाटणमध्ये अजिबात पाणी घालायचं नाही। या चमच्यावर मीठ ॲड करून तुम्ही ह्याला एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीझरमध्ये ठेवू शकता। थँक्यू।